नमस्कार मंडळी, तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तुम्ही थंबनेल तर पाहिलंच असाल। तांदळात खोबरे घालून काय बरं आपण करणार आहोत, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर सुरुवातीला आपल्याला इथे अर्धा कप भर तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदूळ हे आपल्या नेहमीच्या वापरातलेच आपल्याला घ्यायचे आहेत। आता या तांदळामध्ये आपल्याला भरपूर असे पाणी घालून घ्यायचे आहे आणि हे तांदूळ आपल्याला चांगले 2 ते 3 वेळा चोळून धुवून घ्यायचे आहे। तसेच 2 ते 3 वेळा हे तांदूळ आपले धुतल्यानंतर आपण ह्यातले पाणी काढून घेणार आहोत आणि धुतलेल्या तांदळामध्ये भरपूर असे पाणी घालून घ्यायचे आहे आणि ते 3 ते 4 तासासाठी आपल्याला भिजत घालायचे आहेत। आता मी यावर झाकण ठेवून घेते आणि आता तुम्ही बघू शकता 3 ते 4 तास झाल्यानंतर आपण झाकण उघडून बघूया, तांदूळ व्यवस्थित भिजले आहेत। एखादा आपण दाणा जर हातात घेतला तर तो पटकन चुरला जात आहे, ते तुम्ही इथे बघू शकता। आता या तांदळातले सर्व पाणी आपण येथे काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित तांदूळ निथळून घेणार आहोत। आता आपण ह्यामध्ये बरोबर अर्धा कप किसलेले खोबरं घालणार आहोत। आपले तांदळाचे प्रमाण सुद्धा अर्धा कपच होते आणि आपल्या खोबऱ्याचे प्रमाण सुद्धा अर्धा कपच आहे। ते आता आपण यामध्ये घालून घेऊया। तुकडे करून सुद्धा तुम्ही नारळ घालू शकता, पण ते व्यवस्थित बारीक होणार नाही, म्हणून शक्यतो खवलेला नारळ घालून घ्यायचा। सोबतच आज आपण येथे साखरेचा उपयोग नाही करणार आहोत, तर येथे आपण घट्ट अर्धा कप भरून गूळ घेतलेला आहे, ते यामध्ये घालून घेऊया। आता आपण हे घेतलेले प्रमाण किती सोपे आहे बघा। अर्धा कप तांदूळ, अर्धा कप खोबरं आणि अर्धा कप गूळ। आता हे सर्व मिश्रण आपण एकत्रित करून घेऊया आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आपल्याला मिक्सरमध्ये रवाळ असं हे वाटण वाटून घ्यायचं आहे। तर मी हे सर्व मिश्रण ह्यामध्ये टाकून घेते। तुम्हाला उत्सुकता नक्कीच लागली असेल की हा पदार्थ काय असेल बरं, तर आपण बघूयाच पुढे। आता हे सर्व मिश्रण मी मिक्सरमध्ये टाकून घेतलेले आहे। ज्याप्रमाणे आपण अर्धा कप तांदूळ, अर्धा कप खोबरं आणि अर्धा कप गूळ घेतलं, त्याप्रमाणेच आपल्याला अर्धा कप पाणी टाकून घ्यायचे आहे आणि हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे। तर आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेतल्यावर तुम्ही इथे बघू शकता कसं रवाळ आपलं मिश्रण झालेलं आहे। आता आपल्याला एक काम करायचं आहे, हे सर्व मिश्रण आपल्याला एका पसरट पॅनमध्ये टाकून घ्यायचे आहे। पसरट पॅनमध्ये यासाठी टाकायचे आहे की आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। आता हा जो काही तांदूळ आहे तो आपल्याला व्यवस्थित शिजण्यासाठी येथे पाण्याची गरज आहे। तर मी ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेत आहे अर्धा कप पुन्हा, तर ते आपण यामध्ये टाकून घेऊया। तसेच अजून एक अर्धा कप आपण यामध्ये पाणी टाकून घेत आहोत, म्हणजे आपण आत्तापर्यंत एकूण अर्धा 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 असे 3 अर्धा कप पाणी यामध्ये टाकून घेतलेले आहे। आता हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर हळूहळू ढवळत राहायचे आहे आणि ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। आता इथे आपल्याला जर गॅस फास्ट केला तर आपल्या मिश्रणाच्या गुठळ्या बनू शकतात, त्यामुळे आपल्याला ही सर्व प्रोसेस मंद गॅसवर करून घ्यायची आहे। आता तुम्ही थोडा वेळ झाल्यावर बघू शकता आपलं हे मिश्रण थोडंसं घट्ट होत आलेलं आहे। म्हणजे जवळजवळ मी 5 मिनिटं झाले हे सतत ढवळत राहिलेले आहे। त्याच्यानंतर ह्याला थोडासा घट्टसरपणा यायला लागलेला आहे, तो तुम्ही येथे बघू शकता। आता आपलं थोडं मिश्रण खाली लागायला सुरुवात झालेली आहे, ते आपण गुठळ्या मोडत घ्यायचे आहेत। जसे जसे हे मिश्रण गरम होत राहील तसे तसे हे घट्ट होत जाते आणि त्यातला जो तांदूळ आहे तो शिजायला लागतो, म्हणजेच त्याच्या गुठळ्या खाली बसायला लागतात। तर त्या आपल्याला सतत अशा हलवून व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला आपल्याला थोडासा असा वेळ लागू शकतो, पण म्हणजेच 5-1 मिनिटं लागू शकतात आणि आपले जे मिश्रण आहे ते नंतर घट्ट व्हायला हळूहळू सुरुवात होते। आता ह्याच प्रोसेसला आपण ह्यामध्ये किंचितसं मीठ टाकून घेणार आहोत। किंचितसं म्हणजे एकदमच कमी टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा तूप टाकून घेतलेलं आहे। आता पुन्हा हे मिश्रण आपल्याला असंच ढवळत राहायचं आहे, ते आपण सतत गुठळ्या मोडत ढवळत राहूया। आता तूप टाकल्यामुळे आपल्या पदार्थाला छान अशी चमक येणार आहे। आता बऱ्यापैकी आपले मिश्रण हे व्यवस्थित शिजत आलेले आहे, पण अजून 2 ते 3 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित शिजणार आहे। तर आपण असंच ह्यावर पळी ढवळत राहायची आहे। आपण जे तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत ते आता शिजत आलेले आहेत आणि त्यातला पाण्याचा अंश हा पूर्णपणे नाहीसा होत आलेला आहे। तर आपण हे असंच ढवळत राहायचं आहे। आपल्या मिश्रणाच्या बाजू या आता सुटायला लागलेल्या आहेत। आता आपण पुन्हा ह्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घेऊया। तूप घातल्यामुळे आपल्या या पदार्थाला खूप छान स्वाद येणार आहे आणि एक छानपैकी चमकसुद्धा येणार आहे, त्यासाठी आपण येथे तूप घातलेलं आहे। आता तसेच त्यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेऊया।
आता तुम्ही येथे बघू शकता आपले पाणी जवळजवळ आल्यामुळे आपल्या मिश्रणाचा हा गोळा तयार व्हायला लागलेला आहे आणि आपलं मिश्रण हे पॅनच्या कडा सोडायला लागलेले आहेत. म्हणजे ते जवळपास आपलं मिश्रण 1 ते 2 मिनिटांमध्ये व्यवस्थित शिजेल. आता गूळ असल्यामुळे आपण ह्यामध्ये जायफळ घालून घेणार आहोत. गूळ आणि जायफळचा स्वाद हा अप्रतिम लागतो, त्यामुळे मी ह्यामध्ये जायफळ सुद्धा घातलेले आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर जायफळ आवडत नसेल तर तुम्ही घातले नाहीत तरी चालेल. आता हे आपले मिश्रण व्यवस्थित झालेले आहे आणि त्यातल्या पूर्ण पाण्याचा अंशसुद्धा नाहीसा झालेला आहे आणि आपले मिश्रण पॅनचा कडासुद्धा सोडायला लागलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता ह्याचा व्यवस्थितपणे गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण एक काम करायचे आहे. एका ताटात थोडे तूप टाकून घ्यायचे आहे आणि तूप हे आपल्या सगळ्या ताटाला व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे. म्हणजेच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते ह्या ताटामध्ये टाकून घ्यायचे आहे. आता ह्याच्यावरून तुम्हाला समजलेच असेल की आपण काय बनवत आहोत इथे. तर आज आपण येथे तांदळाच्या गोड वड्या म्हणजेच त्याला तांदळाचा हलवासुद्धा बोलतात ते आपण येथे बनवत आहोत. आता हे सर्व मिश्रण आपण ताटामध्ये उलटण्याच्या मदतीने किंवा एखाद्या चमच्याने सपाट करून घेऊया आणि हे मिश्रण अजिबात आपल्या उलटण्याला किंवा चमच्याला चिटकत नाही, कारण की ते तांदळाचे बनलेले आहे आणि त्यामध्ये आपण तुपाचा वापर केलेला आहे. त्यामुळे हे बाहेरच असे थंड करत ठेवायचे. आता आपलं हे मिश्रण थंड झालेले आहे. आपण हे कटिंग पॅडवर घेऊन ह्याच्या वड्या पाडून घेऊया. आता इथे तुम्ही बघू शकता किती सहजपणे हे सर्व सारण निघालेले आहे आणि कुठेही हे मिश्रण चिकटले गेले नाही आहे. आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या वड्या कापून घेऊ शकता. इथं आपल्या तांदळाच्या गोड वड्या तयार झालेल्या आहेत. तसेच तांदळाचा हलवा तुम्ही बोलू शकता तो येथे तयार झालेला आहे. आपली ही रेसिपी अगदी साधी आणि सोपी आणि फक्त 3 पदार्थ वापरूनच आपण येथे ही रेसिपी तयार केलेली आहे. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आणि बनवण्याची पद्धत कशी वाटली, साधी सोपी आवडली असेल तर एक लाईक करा, रेसिपी करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे मी आपल्या सर्व वड्या करून घेतलेल्या आहेत. आता ती डिश आपण सर्व करून घेऊया. तसेच ह्या वड्या आपण आठवडाभर हवाबंद डब्यामध्ये ठेवून खाऊ शकतो. थोडेसे बदाम घेऊन आपण आता ही डेकोरेट करून घेऊया डिश. तसेच आता श्रावण मास चालू झाला आहे. आता बरेचसे सण असतात. आता नागपंचमी आहे, रक्षाबंधन आहे किंवा अजून काही आणि गणपतीसुद्धा आहे. तर त्यावेळेला तुम्ही हा पदार्थ नैवेद्य म्हणून बाप्पाला दाखवू शकता. तसेच तुम्ही बघितलेच आपली वडी किती मऊ, लुसलुशीत आणि खमंग झालेली आहे. पुन्हा एक नवीन पदार्थ घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय.